इयत्ता पहिली विषय मराठी स्वरचिन्हांचा उपयोग भाग 8 या भागामध्ये आपण स्वर बघणार आहोत ऐ आणि याचं स्वरचिन्ह आहे 2 मात्रे। आपण बघत आहात मराठी दुनिया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करणे विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। अ पासून आहा पर्यंतचे संपूर्ण स्वर आणि त्याची स्वरचिन्ह आपण स्वरचिन्हांचा उपयोग भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत। उजव्या कोपऱ्यातील आय बटनावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पुन्हा बघू शकता। ऐ आणि त्याचं स्वरचिन्ह 2 मात्रा। क ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो कै। म ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो मै। ल ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो लै। घ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो घै। र ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो रै। ब ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो बै। न ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो नै। स ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो सै। प ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो पै। त ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो तै। च ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो चै। ह ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो है। झ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो झै। द ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो दै। ड ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो डै। व ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो वै। ग ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो गै। ध ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो धै। य ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो यै। फ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो फै। ज ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो जै। श ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो शै। ळ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो ळै। ख ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो खै। छ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो छै। ट ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो टै। ठ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो ठै। ढ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो ढै। न ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो नै। थ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो थै। व ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो वै। भ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो भै। श ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो शै। क्ष ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो क्षय। ज्ञ ला ऐ जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो ज्ञाय। अशा पद्धतीने आपण ऐ आणि त्याचा 2 मात्रा हे स्वरचिन्ह या ठिकाणी बघितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करणे विसरू नका। धन्यवाद।